तर मंडळी आज आपण बनवूया घरच्या घरी अशी सुंदर आणि क्रिस्पी दाल बाटी। तर बाटी बनवण्यासाठी आपण 1 वाटी रवा घेऊया, त्यामध्ये 4 ते 5 वाट्या आपण गव्हाचे पीठ ऍड करूया। ह्याला आपण छान एकत्रित करूया आणि नंतर आपण 1 ते 1.5 चमचा ओवा घेऊया आणि त्याला छान वाटून घेऊया। त्यानंतर आपण हे ओवा या मिश्रणात ऍड करूया। आपापल्या चवीनुसार आपण येथे मीठ ऍड करू शकतो, तर मी येथे 1 चमचा मीठ ऍड केलेला आहे आणि अर्धा कप आपण यामध्ये दही टाकूया। दही टाकल्यानंतर आपण याला छान असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण अर्धा वाटी इथे तूप घेतलेला आहे, त्यामध्ये तूप घालून आपण याला छान असं मळून घेऊ। त्यानंतर हळूहळू पाणी टाकून आपण एक चांगला घट्ट असा डो तयार करून घेऊया। तर इथे मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे, तर या डोला आपण अर्धा तास किंवा 1 तास असं भिजवत ठेवूया आणि झाकून ठेवूया। अर्धा तास झालेला आहे, तर इथे मी आता हा डो घेतलेला आहे आणि याला अशा प्रकारे छोटे छोटे डो तयार करत आहे। डो तयार करत आपण कुकरला छान प्रीहीट करूया आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालूया। त्यानंतर आपल्या ज्या बाट्या आपण तयार केलेल्या आहेत त्या यामध्ये टाकूया आणि कुकरचं वायसर काढून कुकरचं झाकण त्याला लावून घेऊया। तर गॅसची फ्लेम आपण फुल करूया आणि 7-8 मिनिटे ह्याला आपण छान भाजून घेऊया। त्यानंतर आपण बाट्याला दुसऱ्या साईडने भाजून घेऊया। तर ह्याला आपण उलटे करूया आणि यावर कुकरचं झाकण फक्त ठेवूया। तर आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घेण्याची गरज नाहीये, हे आपण 5 ते 10 मिनिट छानपैकी कमी गॅसवर भाजून घेऊया। तर यामध्ये आपण तूप टाकून ह्याला काहीच न झाकता 5 मिनिट भाजून घेऊया आणि नंतर हे आपण छानपैकी भाजल्यानंतर आपल्या डिशमध्ये सर्व्ह करूया। तर मंडळी तुम्ही पाहत आहात की आपल्या बाट्या किती छानपैकी